जय श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात आयुष्य खूप लहान आहे आणि ते आनंदाने जगावे। तुम्ही म्हणाल की आयुष्यात एवढ्या अडचणी आहेत की जगण्यालाच कंटाळून गेलो आहे। रोजची धावपळ, कुटुंबासाठी मरमर करूनही कोणी किंमत देत नाही। डोक्यातले विचार थांबतच नाहीत। काय करावे, कुठे जावे काहीच कळत नाही। आजकाल हा अनुभव जवळपास प्रत्येक व्यक्तीला येत आहे। अशा वेळी स्वामींचे विचार आणि स्वामींचे नामस्मरण आपल्याला उभारी देतात, बळ देतात। तुम्हालाही स्वामींच्या नामस्मरणाचा अनुभव आला असेल आणि तुमचा स्वामींवर जर विश्वास असेल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर स्वामी म्हणतात आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते आपल्याला शत्रूसारखे वाटू लागते। त्यामुळे सर्वप्रथम मनावर नियंत्रण ठेवा। देव सर्व ठीक करेल आणि मुख्य म्हणजे देवावर विश्वास ठेवा। देवावर विश्वास ठेवा तर देव तुम्हाला सर्व संकटातून तारेल। कितीही मोठे संकट येऊ दे, प्रयत्न करणे सोडून नका। प्रयत्न करणे आपल्या हातात आहे, परंतु जिथे प्रयत्न संपतात तिथे देवावर आणि दैवावर भार टाकण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच उरत नाही। जो प्रयत्न करतो त्याला परमेश्वर साथ देतो। कोणत्याही अवघड परिस्थितीत आपण प्रयत्नच केले नाहीत ही खंत मनात राहता कामा नये। यासाठी आधी प्रयत्न करा, बाकी परमेश्वरावर सोपवा। जसे कथेतील छोट्या चिऊताईने सोपवले। तर आज जी गोष्ट मी सांगणार आहे ती महाभारतातील आहे। महाभारतातील युद्धाचा प्रसंग। कुरुक्षेत्राची तयारी केली जात होती। कुठे काही खाच खळगे खड्डे राहिले नाहीत ना याची पाहणी करण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह कुरुक्षेत्रावर पोहोचले। तेवढ्यात एक चिमणी उडत उडत श्रीकृष्णांजवळ आली। ती म्हणाली, भगवंता, या मनुष्यांच्या भांडणात आम्हा मुकजीवांना शिक्षा का? मी आणि माझी पिले कुणाच्याही अध्यात्मध्यात नसताना या युद्धाचे दुष्परिणाम आमच्या कुटुंबालाही झेलावे लागत आहेत। तुमच्या हत्तीदळातल्या एका हत्तीने एकाच फटक्यामध्ये रणभूमीवरील झाड पाडले आणि झाडावरील माझे घरटे पिलांसकट जमिनीवर आले। माझ्या तान्ह्या बाळांना घेऊन मी कुठे जाऊ? भगवंता, आता तुमच्याच आशेवर आम्ही आहोत, असे म्हणत चिमणी निघून गेली। श्रीकृष्णाचे डोळे पाणावले। अर्जुनाने कारण विचारले। श्रीकृष्ण काहीच बोलले नाहीत। दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू होणार होते। सगळे रणधुरंधर कुरुक्षेत्रावर पोहोचले। त्यावेळेस श्रीकृष्णाला चिमणीची आठवण झाली। युद्ध सुरू झाले की ते इवलेसे जीव हकनाक बळी पडतील या विचाराने श्रीकृष्णाने अर्जुनाच्या हातातील धनुष्य आणि बाण घेतले आणि दूर अंतरावर उभ्या असलेल्या हत्तीवर निशाणा धरला। हे पाहून अर्जुनाने कृष्णाला आठवण करून दिली, भगवंता, तुम्ही शस्त्र हाती घेणार नाही असे वचन घेतले आहे। यावर श्रीकृष्ण काहीच बोलले नाही आणि त्यांनी बाण सोडला। तो बाण हत्तीला न लागता त्याच्या गळ्यातल्या घंटेला लागला आणि गळ्यातली दोरी तुटून घंटा जमिनीवर पडली। काही काळात घमसान युद्ध सुरू झाले। तब्बल 18 दिवस चालले। अनेकांचे प्राण गेले। कौरव संपले, पांडव जिंकले। दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण आणि अर्जुन पुन्हा रणभूमीची पाहणी करण्यासाठी निघाले। कुरुक्षेत्रावर रक्त मांसाचा चिखल पडलेला ते पाहून अर्जुनाचे मन विदीर्ण झाले। एके ठिकाणी कृष्णाने रथ थांबवून अर्जुनाला रथापुढे असलेली घंटा उचलायला सांगितली। अर्जुनाने प्रतिप्रश्न न करता रथातून उतरून जड घंटा उचलली। घंटा उचलताच त्यातून चिमणी आणि तिची पिल्लं भेदरलेल्या अवस्थेत दिसली। एवढ्या मोठ्या गदारोळातही या इवल्याशा जीवांना जीवदान कसे मिळाले? या विचाराने आश्चर्यचकित होत अर्जुनाने कृष्णाकडे पाहिले तर त्यावेळेस त्या पिलांची आई उडत उडत श्रीकृष्णाजवळ आली आणि त्यांचे जीव वाचवल्याबद्दल आभार मानत होती। भगवंता, जे कोणीही करू शकले नसते ते तू करून दाखवलेस। आमच्या चिमुकल्या भक्तांची एवढ्या कठीण प्रसंगात काळजी घेतलीस। माझा विश्वास आणि माझी भक्ती राखलीस, त्याबद्दल मी तुझे ऋणी आहे। एवढे बोलून चिमणी उडून गेली। गोष्ट तशी खूप साधी आहे, पण देव एवढ्याशा जीवाला जीवदान देण्यासाठी स्वतः धावून आला। जेथे देवानेच तारले आहे त्याला दुसरे कोण मारेल? देवाचे स्वतःच्या भक्तांवर लक्ष असते। वेळ लागला तरी देव आहे याची प्रचिती प्रत्येकाला येते। तेव्हा देवावर विश्वास ठेवून स्वतः प्रयत्न करा, त्याला तो धावून येईल। जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतः खूप नशीबवान समजा, कारण त्यांच्याच आयुष्यात संघर्ष जास्त असतो
ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता असते. निराश होऊ नका. देवाचे तुमच्यावर लक्ष आहे. तुम्हालाही तुमच्या संकटातून दुःखातून देव नक्की तारेल. जय श्री स्वामी समर्थ.